नमस्कार मित्रांनो, मी पराग हिंदळेकर आणि सह्याद्री एक प्रवासमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत कोकणात आणि इथून आपण आता देवगड कुणकेश्वर येथे चाललो आहोत. देव परशुरामाच्या पवित्र भूमीत कुणकेश्वराचे दर्शन घेणार आहोत आणि सभोवतालचा परिसर फिरणार आहोत. सोबत वैभव आहे माझ्यासोबत आणि प्रसाद आणि प्रथमेश पुढे निघून गेले आणि आपला योगेश भाऊ कालच मुंबईला गेला, काहीतरी महत्वाचं काम आलं होतं. तर आता आपण नांदगाव देवगड रोडवर आहोत आणि जवळपास इथून 43 किलोमीटर अंतर कापायचं आहे आपल्याला. हा रोड अतिशय खूप सुंदर, स्ट्रेट आणि खूप छान आहे गाडी चालवण्यासाठी. आतापर्यंत काही खड्डे वगैरे काही मिळाले नाही. तर मित्रांनो, कुणकेश्वरला येण्यासाठी माझी तिसरी वेळ आहे. कुणकेश्वर येथे जाण्यासाठी जवळचा रेल्वे स्टेशन नांदगाव आहे कोकण रेल्वेचा आणि सुमारे 25 किलोमीटर लांब आहे. तर रस्त्याने आपण आलो तर मुंबई गोवा महामार्गावरून फोंडाघाट किंवा नाणार मार्गे देवगडला येऊन पुढे कुणकेश्वरला जाता येते. बाईक म्हटले आणि कोकण म्हटलं आणि त्यात आपले मित्र, तर खूप छान अशी एक कोकण ट्रिप होऊन जाते आणि त्यामधून आपल्याला सभोवतालचा परिसर पाहायला भेटतो. अगदी अरबी समुद्राच्या अगदी लाटांवर वसलेले प्राचीन शिव मंदिर, ज्याला दक्षिण काशी म्हटले जाते. पांढरी शुभ्र वाळू असलेला समुद्र किनारा, निळेशार पाणी आणि नारळी पोकळीच्या बागा. महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते जिथे लाखो भाविक येतात. सोबतच जवळचे पर्यटन केंद्र असे आहेत की देवगड किल्ला आहे, आचरा बंदर, परत गणपती मंदिर आहे इथे आणि त्यानंतर आपल्याला देवगड पवनचक्की, विंडमिल्स असं फिरता येतं. परत इकडे माशांची बोली वगैरे लागते. तर आपल्याला खूप काही पाहायला भेटणार आहे. तर आपल्याला जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि आपली चाय टपरी गँग आहे त्यांची मजाक मस्ती आपल्याला सर्व पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण 2 तासाचा प्रवास करून फोंड्यातून आपण कुणकेश्वरला आलो आणि थोडं पुढे जाऊन आपण तो उतरणीचा पॅच आहे जिकडनं कोस्टल रोड आणि तो सभोवतालचा कुणकेश्वर बीच पाहायला भेटतो आणि ती सुंदरता पाहायला भेटते. त्यासाठी आपण थोडं पुढे येऊन रिटर्न मागे येतोय आणि किती सुंदर नजारा आहे जो मला इंस्टा 360 मध्ये टिपता येत आहे. आता पाठीमागे प्रथमेश भाऊ बसलाय, वैभव प्रसादच्या मागे गेला आणि इकडनं आपण असं रिटर्न खाली येतो. त्यावेळेला आपल्याला एक्झॅक्ट समोर कुणकेश्वर मंदिर दिसतो आणि उजव्या बाजूला आपल्याला कुणकेश्वर चौपाटी दिसते. तर अशा रीतीने खूप छान मंदिर बनवलंय. येथे आपल्याला 2 ठिकाणी एकदम कव टर्न पाहायला भेटतात आणि खूप सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी 12 ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ मंदिरासारखाच हा पण एक व्ह्यू आहे जिथे समुद्र किनारी बाजूलाच असं शंकराचं एक ज्योतिर्लिंग आहे आणि शिवलिंग आहे. तर ते पाहायला भेटतं आणि ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. इथून आपण पुढे गेल्यास आपल्याला रस्त्यांच्या दुतर्फा पुष्पहारांच्या नाळाचे दुकानं पाहायला भेटतात. तसेच हॉटेल्स वगैरे आहेत जिथे आपल्याला चहा नाश्त्याची उत्तम सोय होते आणि समोर एक महापुरुषाचं देवस्थान आहे. 1.5-2 वर्षापूर्वी पण असंच वैभव, मी आणि योगेश असं आम्ही ट्रिपल सीट आलेलो. तर एक ती आठवण ताजी झाली आणि आम्ही खूप अशी मजाक मस्ती गाणी गात असं आलो होतो, तेच आठवलं. तर श्री क्षेत्र कुणकेश्वर हे सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक प्राचीन आणि निसर्गरम्य शिवमंदिर आहे. येथे 1100 वर्षाहून जुने हेमाडपंथी शिवमंदिर कुणकेश्वरचे आपल्याला पाहायला भेटेल. आपण मंदिराची एंट्री करतो तोच आपल्याला समोरचा परिसर जांभ्या दगडांमध्ये कोरलेला दिसेल आणि खूप छान असं बांधकाम मंदिराचं केलेलं आहे जांभ्या दगडांमध्ये. आणि नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत आता परशुरामाच्या पवित्र भूमीत म्हणजेच कुणकेश्वरला. दक्षिण काशी कोकणाची म्हटली येते ना, तर ते आज पुन्हा पाहणार आहोत 2 वर्षानंतर.
सोबत चाय टपरी गँग आहे सिटी बॉयज. योगेशला मिस करतोय. लक्ष्मण पण दरवर्षीप्रमाणे नाही आलेला आहे आणि थोडं रिनोव्हेशनचं काम चालू आहे ते. तर आपण थोड्या वेळाने जे जे पाहायला भेटेल ते पाहूया. देवगडच्या दक्षिणेस 20 किलोमीटरवर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर हे शिवमंदिर निसर्गरम्य आणि सौंदर्य स्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे बांधकाम आणि किनाऱ्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात खूप भर पडलेली आहे. आणि प्रसाद भाऊला हा मंदिर एक्सप्लोर करायचा होता, तर त्याची खास पेशकश म्हणून आम्ही त्याचं जे स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण केलं. श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र. अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी. कणकेच्या वनात वसलेले ईश्वर म्हणून कुणकेश्वर. देवावरून या गावाचे नाव कुणकेश्वर असे प्रचलित झाले. सुमारे 1100 शतकांपासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजेच कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा एक मुकुटमणीच म्हणावा लागेल. मंदिराचा परिसर सुमारे 22 ते 24 मीटर उंच आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित आहे. असा या मंदिराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमयी आहे. मंदिराचा बाहेरील भाग हा पूर्ण हेमाडपंथी बांधकामाने परिवेष्टित आहे आणि सभोवतालचा परिसर असा खूप सुंदर रंगाने रंगविलेला दिसेल. तसेच इथे आपल्याला गायमुख पाहायला भेटेल आणि अशा रीतीने आपल्याला खूप छान असं कोकणातील एक दक्षिण काशीमधील आपल्याला मंदिर पाहायला भेटेल. कुणकेश्वराची दंतकथा अशी की फार वर्षांपूर्वी एक अरबी व्यापारी आपले गलबत घेऊन कोकण किनाऱ्यावरून जात होता. त्याच वेळी वादळ सुरू झाले आणि पाहता पाहता दिसेनासे झाले. या वादळात त्याचे गलबत भरकटले. याच वेळी त्या प्रचंड वादळात त्याला एक लांबवर लुकलुकणारा दिवा दिसला. त्याने त्या दिव्याच्या दिशेने आपले गलबत हाकारली. घोंगावणाऱ्या वादळात त्या दिव्याने व्यापाऱ्याला सुखरूप किनाऱ्यावर आणले आणि तो दिवस म्हणजे शंकराच्या मंदिरातील पंथी होती. यामुळे या कृतज्ञतेमुळे व्यापाऱ्याने त्या ठिकाणी मंदिराची उभारणी केली. समोरच मंदिराची 2 भव्य कमान आहेत. तेथून काही पायऱ्या चढून वर येताच उजव्या बाजूस मंदिराच्या आवाराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. 12-13 पायऱ्या चढून त्यातून मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. समोरच कुणकेश्वराच्या भव्य मंदिराचे उंच उंच शिखर दृष्टीस पडते. कोकणी स्थापत्य शैलीत बांधलेल्या भव्य सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह व त्यावर उंच शिखर असे या मंदिराचे स्वरूप आहे. येथे खुल्या प्रकारच्या सभामंडपातून 11 पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या बाजूला छोट्या कोनाडांच्या अष्टविनायकांच्या मूर्ती आहेत. अंतराळात समोरच एक चौरंगावर छोटी शिवपिंडी आहे व त्यापुढे एका छोट्या स्तंभावर नंदीची मूर्ती आहे. भाविक या नंदीच्या कानात आपल्या मनोकामना सांगतात. मंदिरात अशा प्रकारे नंदीच्या 2 मूर्ती आहेत हे विशेष. गर्भगृहाचे प्रवेशद्वार हे प्राचीन व दगडी आहे. त्यात 3 द्वार शाखा आहेत. दाराच्या चौकटीच्या वर ललाट बिंबस्थानी गणेश आहे. दशावतार कोरलेले आहेत. ही शिल्पे प्राचीन महाराष्ट्रीय शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. या शिवमंदिराच्या द्वारांवर ललाट बिंबाच्या वरील भागात म्हणजे उत्तर रांगेत शेषशाही विष्णूचे मोठे शिल्प कोरलेले आहे. तारकाकृती आकाराच्या या मंदिराच्या गर्भगृहात कुणकेश्वराची एक प्राचीन शिवपिंडी आहे. मंदिराच्या सुमारे 52 एकर परिसरामध्ये जोगेश्वरी देवी, गणपती, देवनारायण व श्री मंडलिक यांची मंदिरे आहेत. येथील श्री देवनारायण मंदिरातील मूर्तीच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. याशिवाय मंदिराच्या आवारात प्रवेश करताच समोर एक छोटे मंदिर आहे. या मंदिरात अरब व्यापाराचे थडगे असल्याचे सांगण्यात येते. मात्र मंदिरावर केवळ समाधी मंदिर असं लिहिलेलं आहे. मंदिराच्या आवारात डावीकडील मुखमंडपाच्या समोर नारो निळकंठ यांच्या समाधीचे तुळशी वृंदावन आहे. तसेच मंदिराच्या समुद्र तटाकडील भागात एका उंच चौथऱ्यावर अनगढ स्वरूपाचे शिवलिंग आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यष्टंबके गौरी नारायणी नमस्ते योगेश्वरी माते की जय. तर मित्रांनो, हे माझं थर्ड टाइम आहे इथे आणि दरवर्षी किंवा 2-2 वर्षाच्या इंटरव्हलमध्ये मी डिसेंबरच्या वेळेलाच येतो. एकदा दर्शनदादा, आदेश दादा होते, त्यांनी चाय टपरी गँग वैभव योगेश होते, आम्ही तिघं आलेलो आणि आता प्रथमेश आणि प्रसाद ॲड झालेला आहे. तर एक कालपासून जायचं चाललेलं, तर बोलतो जाऊया, ट्राय करूया आणि योगायोगाने बाईक पण अरेंज झाली आणि खूप छान असं 1 तासाचा 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही इथे आलो आणि असं मंदिरात पण खूप छान दर्शन झालं. एकदम थंड वातावरण आहे इथे आजूबाजूला. या समुद्रकिनारी पहिलं दमट वातावरण होतं आणि एकदम शांत बीच आहे एकदम आणि क्लीन, एकदम पूर्ण स्वच्छ, खूप छान आहे इथे यायला जायला. तर आम्ही तिथे आतमध्ये 5 मिनटं बसलेलो आणि शंकराची आराधना केली, शांत बसून होतो, ओम नमः शिवायचं जप केलं. तर खूप छान खूप छान आनंद होता आमचा. कुणकेश्वराच्या मंदिरात एकादशनी, रुद्राभिषेक, लघुरुद्र आदी विधी केले जातात. येथे चैत्र महिन्यात रोज देवाची पालखी निघते. तसेच गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्रीस येथे मोठी यात्रा साजरी होते. लाखो भाविक त्यावेळी कुणकेश्वराच्या दर्शनास येतात. या दिवशी कुणकेश्वराच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील देवाचे तरंग येथे येतात. माघ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी भाविक येथे समुद्र स्नान करतात. दर श्रावणी सोमवारी येथे भाविकांची गर्दी होते. येथील नितांत रमणीय अशा समुद्र किनाऱ्यामुळे भाविकांबरोबरच पर्यटकांची येथे सतत गर्दी असते. या देवस्थानाच्या परिसरात समुद्र किनारी 21 शिवलिंगे आहेत. ओहोटीच्या वेळी त्यांचे स्पष्ट दर्शन होते. ही शिवलिंगे पांडवांनी घडवलेली असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तर मित्रांनो, आपण ट्राय करणार आहोत जेवढे आपल्याला पाहता येतील आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. तर नक्कीच पहा. तर मित्रांनो, आमचं दर्शन येथे खूप छान झालं कुणकेश्वराचं आणि आम्ही आता इथून रजा घेऊन आपण आता पुढे देवगड एक्सप्लोर करण्यासाठी जातोय. देवगड विंड मिल्स, देवगड गार्डन आणि झिपलाईन करणार आहोत. कोकणाची सर्वात पहिली कोस्टल झिपलाईन. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तसेच लाईक अँड शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.